एकीकडे ग्लॅमर, पॉप्युलॅरिटी आणि अभिनयाचं सुखासीन करिअर, तर दुसरीकडे राजकारणातले अंगावर येणारे वाद, चौकशा आणि संघर्ष. तुम्ही काय निवडलं असतं? बहुतेकांचं उत्तर ग्लॅमर असेल. पण याला अपवाद ठरली आहे बंगालची एक तरुण मुलगी, आणि या मुलीचं नाव आहे सयानी घोष. पश्चिम बंगालच्या मैदानात भाजपला घाम फोडणारी तृणमूल काँग्रेसची ही 33 वर्षांची खासदार सध्या पूर्ण देशाचं लक्ष वेधून घेते. कधी आपल्या वादग्रस्त ट्विट्समुळे विरोधकांच्या निशाण्यावर असणारी, तर कधी संसदेत आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी भल्या भल्यांची बोलती बंद करणारी सयानी सध्या एका वेगळ्याच रूपात आपल्याला दिसतेय. अंगावर साधी पांढरी साडी आणि बंगालच्या घराघरात पोहोचलेला हा एक जिद्दी चेहरा. काही लोक म्हणतायत ती ममता बॅनर्जींची सावली आहे, तर काही म्हणतायत की ती बंगालच्या राजकारणातलं उद्याचं वादळ आहे. पण एका अभिनेत्रीचा संसदेपर्यंतचा हा प्रवास नेमका झाला कसा? काय आहे तिच्या यशामागचं गुपित? ते सांगते आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती. साल होतं 2021. बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू होती. भाजपनं ममता बॅनर्जींसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं आणि अशाच अडचणीच्या काळात एंट्री झाली सयानी घोष यांची. त्याचं झालं असं की 2021च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या घडामोडी घडण्याच्या मार्गावर होत्या. 2019मध्ये मोठी छाप पाडलेला भाजप पक्ष ममता बॅनर्जींचा पराभव करून सत्ता मिळवेल असंच सगळ्यांना वाटत होतं. पण सयानी घोष यांना ममता बॅनर्जींचा फोन आला आणि कोणताही विचार न करता सयानीनं थेट निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. ग्लॅमरच्या दुनियेतून घेतलेल्या या झटपट उडीने संपूर्ण बंगाल राज्याचं लक्ष तेव्हा वेधून घेतलं. 2021ला सयानी यांना आसानसोलमधून तिकीट मिळालं खरं, पण जनतेनं काही त्यांना साथ दिली नाही आणि त्या अग्निमित्रा पॉल यांच्याकडून पराभूत झाल्या. पुढे जून 2021मध्ये त्यांची तृणमूल काँग्रेसच्या युवा शाखेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. 30 जून 2023 रोजी मग ईडीच्या 2022च्या शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीला त्यांना सामोरं जावं लागलं. पुढे 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी जाधवपूर मतदारसंघातून निवडणूक लढवून सुमारे 2.5 लाखांहून अधिक मतांच्या फरकानं विजय मिळवला आणि त्या खासदार झाल्या. पण राजकारणात येण्या अगोदरचं त्यांचं जे आयुष्य आहे ते फार वेगळं होतं. सयानी घोष यांच्या अभिनयाची सुरुवात 2010मध्ये इच्छेदाना या मालिकेतून झाली आणि अल्पावधीतच त्यांनी बंगाली सिनेसृष्टीत स्वतःचं एक वेगळं असं स्थान निर्माण केलं. नोटोबोर नॉटआउटमधून मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्यानंतर त्यांनी शत्रू, राजकाहिनी, एकला चोलो आणि अपराजितो सारख्या 35पेक्षा जास्त वैविध्यपूर्ण सिनेमांमध्ये कामही केलं. फक्त व्यावसायिक सिनेमेच नाही, तर चरित्रहीन सारख्या धाडसी वेब सिरीजमधून त्यांनी OTT प्लॅटफॉर्मवरही आपला दबदबा निर्माण केला. पण अभिनयासोबतच आपल्या स्पष्ट वक्तेपणामुळे त्या नेहमीच चर्चेत राहिल्या आणि त्यामुळेच एका यशस्वी अभिनेत्रीपासून एका अभ्यासू राजकारणापर्यंतचा त्यांचा हा प्रवास नेहमीच कौतुकाचा विषय ठरला. सध्या तृणमूल काँग्रेसच्या सगळ्यात महत्त्वाच्या स्टार प्रचारक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. सध्याच्या निवडणुकीत त्या भाजपच्या हिंदुत्व कार्डला आपल्या धारदार भाषणांनी प्रत्युत्तर देतात, त्यामुळे त्या चर्चेतही आहेत. विशेष म्हणजे ममता बॅनर्जी यांची सावली म्हणून त्या ओळखल्या जात असून त्यांच्या प्रचार सभेतली जी गर्दी आहे आणि सोशल मीडियावरती त्यांचे EVM फेरफार विषयांवरचे जे व्हिडिओ आहेत ते सध्या तुफान व्हायरल होतात. अनेकदा त्या ममता बॅनर्जींसारखी पांढरी साडी, पायात साधी चप्पल असा पेहराव करतात, जसं काही त्या भासवतात की मी ममता बॅनर्जी यांची वारसदारच आहे. आणि हे ठसवण्यात त्या पूर्णतः यशस्वीही झाल्यात. बंगालच्या महिलाही त्यांच्यात ममता बॅनर्जींची छबी शोधतात. त्यांच्या भाषणांना इतका प्रचंड प्रतिसाद मिळतोय की ममता बॅनर्जींच्या प्रचाराचा बराचसा भार सयानी घोष यांनी आज उचलला आहे असं चित्र आहे. त्यांच्या प्रचाराला बंगाली लोकांचा, विशेषतः महिलांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. शेरोशायरी, गुरबानी, काबा, हनुमान चालिसा तोंडपाठ असलेल्या सयानी घोष भाजपच्या हिंदू मुस्लिम प्रचाराला चांगलीच टक्कर देताना दिसतात. लोकांना भारतीय संविधानाच्या समतेच्या शिकवणीची आठवण करून देतात. बंगालमध्ये सर्वधर्मीय लोक गुण्या गोविंदानं नांदतायत आणि बंगालच्या लोकांना हेच चित्र हवं असेल तर ममता दीदींना निवडून द्या असं प्रचार सभांमध्ये आवाहन करतात. तिथल्या महिलाही घोष यांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी हात मिळवण्यासाठी गर्दी करतायत. कधी त्या कुठल्या महिलेची गळाभेट घेतात, तर कधी लहानग्याला आपल्या पोटाशी धरतायत. गोड भाषेत जय बांगला म्हणतात. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूलच्या या फायर ब्रँड नेत्या सयानी घोष सध्या चांगल्याच गाजतात. अभिनयाच्या ग्लॅमरपासून संसदेच्या पायरीपर्यंत पोहोचलेल्या सयानी यांची ही ओळख. पण खरंच ममता दीदींनी सयानीवर टाकलेला हा विश्वास 2026च्या निकालात पुन्हा एकदा सत्तेची मोहर उमटवेल का? विरोधातील महाशक्तीला नमवून सयानी तृणमूल काँग्रेसला एक हाती विजय मिळवून देतील का, हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. पण राजकारणातला हा इतका यंग चेहरा टिपिकल राजकारण सोडून काही वेगळं बेंचमार्क सेट करेल का? काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा लगावबत्ती.